नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रायगड जिल्ह्यातील पर्यटकांचे, आबालवृद्धांचे आणि विशेष करून छायाचित्रकार रील स्टार यांचं प्रमुख आकर्षण असलेली आणि उरणसह पनवेलच्या सौंदर्यात निर्विवाद भर घालणारी सुंदर बाग म्हणजेच रामबाग। न्हावेखाडी येथे बनवण्यात आलेल्या रामबागेला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं। दुबईतील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून ही रामबाग साकारली आहे। या उद्यानाचा पहिला वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या निमित्त उपस्थित दिग्गज मान्यवर आणि प्रेक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची लज्जतदार मेजवानी अनुभवली। नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून ज्येष्ठांच्या उपस्थितीने रामबाग नंदनवन प्रमाणे फुललं होतं। सुमारे 14 एकर जागेत रामबाग उद्यान उभारलं गेलंय। येथे भेट देणाऱ्यांना निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या असंख्य विविध रचना पाहायला मिळतात। संध्याकाळी या उद्यानाचं रूप संपूर्णतः बदलून जातं। त्यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः नेत्रदीपक ठरते। रामबागेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात रामबाग उद्यानात भव्य आणि सुरेख स्वागतानं उपस्थित मान्यवर प्रफुल्लित झाले होते। श्री सत्यनारायणाची महापूजा झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली। वीरभूमी एंटरटेनमेंट घणसोलीकर प्रस्तुत 70 कलाकारांचा सहभाग असलेल्या पारंपरिक आगरी कोळी गीतांचा बहारदार कार्यक्रमानं उपस्थितांच्या डोळ्याचं अक्षरशः पारणं फेडलं। लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हटलं की देवाची कृपा झाल्यामुळेच या जागेवर आपल्या सर्वांना या ठिकाणी चालता येतंय। ग्रामस्थांच्या आग्रहास्तव या देवळाला रस्ता झाला आणि मधल्या कालावधीमध्ये काही डेब्रिज विकणाऱ्यांनी या ठिकाणी भराव केला। देवाने प्रेरणा दिली म्हणून या ठिकाणी सुंदर मैदान, तलाव, सुंदर बाग झाली आहे। माझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे शाळा कॉलेजची निर्मिती। जिल्ह्यातील शाळांना मदत अशी कार्य झाली असली तरीही ही बाग आमच्याकरता बनवलेली नाही। ही सिडकोच्या नावावर आहे आणि त्यांच्याच नावावर राहणार आहे। सिडकोची इच्छा असेल तर ही बाग सिडकोने विकसित करावी असं सांगून ही बाग माझी नाही, माझ्या नावाचा उल्लेख नाही, रामबाग हे नाव देऊळ कमिटीचे अध्यक्ष CL ठाकूर यांनी दिलंय असं लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित केलं। या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांच्यासह ठाकूर कुटुंबीय, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी तसंच पदाधिकारी यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।